हेड्याची थोडीशी पार्श्वभूमी आहे खूप मोठी होईल. तुम्हाला अगदी जवळची सांगतो की कोरोनापासून हिड्डा आपला बंद राहिला, म्हणजे कामकाज सगळं बंद राहिलं. तर साधारणतः इलेक्ट्रिसिटीच्या नियमाप्रमाणे 3 महिन्यापर्यंत ते स्टॉप ठेवतात. नंतर कट केली जाते लाईट. आपलं 3, 4, 4थ्या महिन्यामध्ये ते कट केलं. कट केल्यानंतर मग पुढे कोरोनाचा कालावधी आम्हाला बिल भरता आलं नाही. पुढे प्रकार असा झाला की निवडणूक प्रक्रियेला पहिली लागली 21 मध्ये. एक नाही सांगतो ना तुम्हाला, की त्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही सबमिट करायचा प्रयत्न केला, ते काही झालं नाही. देवराम शेठ लांडे आम्ही समोरासमोर बसून निर्णय घ्यायचा ठरवला. तो त्यांनी सगळे उमेदवार उचलले, त्याच्या बंगल्यात ठेवले. त्यामुळे निवडणूक असं करता करता दोनदा तो प्रयोग झाला. तिसऱ्यांदा आम्ही असं ठरवलं की बा ते करत असतील तर त्यांनी ते करावं. आम्ही सगळे थांबलो, म्हणजे जुने जे संचालक होते ते आम्ही सर्व बाजूला झालो. आता नवीन संचालक आहेत ते अतिशय, म्हणजे त्यांना प्रकल्पाच्या बाबतीत कुठलंही नॉलेज नाही, काही माहिती नाही. अशा पद्धतीचं ते ठिकाणी संचालक मंडळ गेलेलं आहे. तज्ञ संचालक मधुकर काठे आणि देवराम लांडे हे 2 तज्ञ संचालक त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आमचं जे व्हिजन होतं की आम्ही 7,96,00,000 रुपये ऑलरेडी आदिवासी विकास विभागाकडे मंजूर केलेलं होतं. त्याच्यातला पहिला टप्पा 3.5 कोटी हा आपल्याला ऑलरेडी देणं आहे. म्हणून ज्या लीना बनसोडे म्हणून आपल्या ज्या आदिवासी आयुक्त होत्या आणि महामंडळाच्या पण संचालिका त्याच होत्या. तिथे आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 3.5 कोटी लगेच रिलीज करते. फक्त तुम्ही 3.5 कोटीमध्ये काय करायचं आहे, तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून माझ्याकडे द्या. म्हणजे मी त्या पद्धतीनं तुम्हाला पैसे रिलीज करते. यांना प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय तिथपासून तर काय नेमकं पहिली सुरुवात कशाने करावी इथपासून तर कशा पद्धती, त्यामुळे आज तो प्रकल्प अतिशय डबघाईला आलेला वाटतो. आम्हाला असं वाटतं की आता जर कदाचित त्याने शहाणपणा करून जर तो राजीनामे दिले, नवीन बॉडी की ज्यांना प्रकल्पाविषयी काय माहिती आहे अशी बॉडी जर त्या ठिकाणी गेली तर तो प्रकल्प उभा राहील. आणि मग त्याच्यामध्ये शरददादा असेल किंवा खासदार साहेब असतील किंवा सगळे जे मदत घेता येईल जेणेकरून तो प्रकल्प आपल्याला चालू करता येईल.